विठ्ठल चरणी एकच साकडं, बळीराजाला सुखी कर, महाराष्ट्रावर पावसाची कृपा कर. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात उत्साहात आगमन झालं. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माऊलींचं दर्शन घेत विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. राज्यात दमदार पावसाचं पुनरागमन होऊन शेतकरी बळीराजाचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी व्यक्त केली. माऊलींच्या 4 दिवसांच्या सातारा जिल्ह्यातील मुक्कामादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणांनी उत्कृष्ट नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. देहू आळंदीपासून पंढरपूर पर्यंत आणि पालखीच्या परतीपर्यंत वारकरी सेवेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार सर्वतोपरी सज्ज असल्याचं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केलं. भाविक हे या वारीच्या याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि एक अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं असतं. यावेळेला पण तशीच परिस्थिती आहे. प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील, ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असीन, जयकुमार गोरेभाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या प्रियाताई असतील, भैया राजू भैया, सगळ्यांनी हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा. जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करते, सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सोयी सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे. आणि आताच माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा. ते आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं. की पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावे, हीच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चरणी माझी प्रार्थना.